लसणाची चटणी, तिळाची चटणी, जवसाची चटणी किंवा अगदीच कढीपत्त्याची चटणी. तुम्ही याआधी बऱ्याचदा चटण्यांचे प्रकार खाल्ले असतील. पण आज आपण जो चटणीचा नवीन प्रकार बघणार आहोत, याआधी कधी खाल्ली किंवा कधी पाहिली असाल. तर आज आपण खुसखुशीत, कुरकुरीत, अगदी महिनाभर टिकणारी शेव चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत. घरामध्ये एखाद्या दिवशी भाजीला काही नाही तर वरण भाताबरोबर तोंडी लावून खाऊ शकता, चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता. आता ही चटणी वापरून मस्त खुसखुशीत पराठा सुद्धा बघणार आहोत. म्हणजे मुलांना जर डब्याला द्यायचं झालं, सकाळी भाजीला काही नाही, तर अगदी 5 मिनिटात तुम्ही हा पराठा तयार करू शकता. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूया. ज्याही मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही ही चटणी तयार करताय ती स्वच्छ आणि कोरडं असावं, जेणेकरून महिनाभर ही चटणी अजिबात खराब होणार नाही, व्यवस्थित राहायला मदत होईल. तर त्यासाठी स्वच्छ